सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. आजच्या या तिसऱ्या नवरत्नमाला शिक्षक प्रशिक्षण सत्रामध्ये आपल्या तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या वर्षातलं हे सगळ्यात शेवटचं पुष्प आहे आणि या या यावेळेचं सेशन कोलंबस मराठी शाळा ओहायो हे घेणार आहे. तर आपण सेशनकडे जायच्या आधी बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवळकर आपल्या बरोबर आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोलून आम्हाला मार्गदर्शन करावं. सगळ्यांना हॅपी हॉलिडेज. सगळ्यांचं मी स्वागत करतो. खूपच छान प्रकल्प आहे आणि मला राहुलचं विशेष कौतुक करावं असं वाटलं की ही सुंदर आयडिया आली आहे. नवरत्न माला, 9 डिफरंट सेशन्स आणि शिक्षकांना ट्रेनिंग देणं, कारण हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे अनेक शिक्षक येत असतात आणि त्यांना माहित नसतं. मी स्वतः शिक्षक होतो बरीच वर्ष, त्यामुळे मी कम्फर्टेबल आहे शिकवायला. पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हे ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं की अरे कसं शिकवायचं, काय शिकवायचं. पालक प्रश्न विचारतात, विद्यार्थी प्रश्न विचारतात. प्लस या इथल्या विद्यार्थ्यांची मातृभाषा पण मराठी नाहीये, तर अनेक चॅलेंजेस येतात. आणि हे जे सगळे शिक्षक आज आलेत, एस्पेशली पर्वते फॅमिली, धन्यवाद. तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे बीएमएम साठी. आणि खरंच मला छान वाटतंय तुम्हाला बघून. आणि वेगवेगळ्या पिढ्यांमधून आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे, तर खूप खूप धन्यवाद. मे बी तुम्ही नक्की ओळख करून द्यालच तुमची, पण जे शिक्षक नवीन आलेत त्यांना मी सांगू इच्छितो की पर्वते फॅमिली आणि बीएमएम शाळा हा खूप मोठा ऋणानुबंध गेले कित्येक वर्ष आहे आणि असाच राहू दे अशी आमची इच्छा आहे. तर फार न बोलता मी थांबतो. पण अगेन राहुल, खूप खूप धन्यवाद. ट्रेन द ट्रेनर हा कॉन्सेप्ट खूप छान आहे आणि फार महत्वाचा आहे. आणि एवढा सुट्टीचा काळ असूनही 50च्या जवळपास लोक आलेले आहेत शिक्षक आपले. तर ही खूपच जमेची बाजू आहे. याच्यातूनच कळतं की ह्या शिक्षकांना किती या विषयाचं महत्व आहे, शिक्षणाचं, शिक्षण देण्याचं. तर मी थांबतो. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. येणारं वर्ष, नवीन वर्ष सगळ्यांना सुखा समृद्धीचं जावो. आणि बोलूच आपण. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. आणि जसं तुम्ही म्हणालात पर्वती फॅमिली गेल्या 20-25 वर्षापासून आपल्या बरोबर बृहन महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळा विभागात सक्रिय आहेत आणि त्यांचे अनुभव ऐकायला त्यांचं मार्गदर्शन ऐकायला मी देखील उत्सुक आहे. फार वेळ न दवडता विनायक सर, तुमच्याकडे सूत्रसंचालन मी सुपूर्द करतो. मी माझा स्क्रीन शेअर करतो. दिसतोय का? हो सर, दिसतो. हो, दिसतोय. दिसतो. ठीक आहे, पुढे मागे जातो का एकदा बघतो. ठीक आहे, चालेल. नमस्कार, मी विनायक पर्वते, कोलंबस ओहायो मराठी शाळा. माझ्याबरोबर माझे आज काही सहकारी शिक्षक सुद्धा आलेले आहेत. त्यात माझी पत्नी सौ गिरिजा पर्वते, माझी आई सौ वसुंधरा पर्वते, आमच्या शाळेतल्या शिक्षिका सौ चारुता जोशी, श्री सौरभ तांबे आणि सौ अजिता गुप्ते. आमच्या या सगळ्या कोलंबसच्या शिक्षक चमूतर्फे नवरत्न मालेच्या या तिसऱ्या रत्नामध्ये, आता रत्न आम्ही म्हणतोय ते खरं रत्न आहे की नाही हे तुम्ही नंतर ठरवा, आम्ही तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. बृहन महाराष्ट्र मंडळाने ही आपल्याला एकत्र शिकण्याची ही जी संधी दिली आहे त्याच्याबद्दल मी बृहन महाराष्ट्र मंडळाचे खास आभार मानतो. आजचा आपला विषय आहे व्याकरणाचा. जो इथे दिले त्याप्रमाणे अविकारी शब्द, अव्यय, विभक्ती आणि सामान्य रूप अशा प्रकारचं, आणि त्याच्यानंतर आमच्या शाळेविषयी थोडीशी माहिती आणि मग प्रश्नोत्तर, असं कार्यक्रमाचं साधारण स्वरूप आहे. आता पहिल्यांदा एक प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे की आम्ही कोणीच मराठीचे विशेष अभ्यासू किंवा पदवीधर नाही. शिकवण्याची काही फॉर्मल ट्रेनिंग पदवी घेतली अशातला भाग नाही. तेव्हा नेहमीच्या वाचनातनं, सहकाऱ्यांशी बोलून आणि मुख्य म्हणजे इथल्या मुलांना अनेक वर्ष शिकवून जे काय आम्हाला समजलंय ते तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न. संदर्भ ग्रंथांचा आधार घेतला आहे. मोरा वाळंबे यांचं मराठी व्याकरण आणि लेखन हे म्हणजे मराठी व्याकरणातला शेवटचा शब्द असं म्हटलं तरी चालेल. तर अशा पुस्तकांचा आधार घेऊन आम्ही हे प्रेझेंटेशन मटेरियल बनवलेलं आहे. तेव्हा याच्यामध्ये चुका आणि आपल्या सगळ्यांची सुधारणा याला भरपूर वाव आहे.
तेव्हा पहिलं म्हणजे चूक भूल घ्यावी. दुसरं म्हणजे हा व्याकरणाचा विषय म्हणजे भाषेचं शास्त्र, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर शास्त्र म्हटलं की शास्त्रीय परिभाषा आली, जरा जड जड शब्द आले, आपल्याला रिमेंबर करायला डिफिकल्ट जातील अशा प्रकारचे शब्द नक्कीच या प्रेझेंटेशनमध्ये असणार आहेत. आपण ज्या मुलांना शिकवतो त्याच्यापेक्षा आपल्याला शिक्षकांना थोडंसं जास्त माहिती असावं या उद्देशाने हे मटेरियल बनवलेलं आहे. हे असंच्या असं आपण मुलांना शिकवावं किंवा असंच्या असं मुलांना यायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं मला असं वाटतं की एवढं बरोबर नाही. यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा मुलांनी वाक्यात उपयोग केला, भाषेमध्ये वापर केला तर त्यांनी ते करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला प्रिॲम्बल खूप झालं नमनाला. आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. अविकारी शब्द, अव्यय. आपण गेल्या 2 सत्रांमध्ये बघितलं की शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. तर शब्दांच्या जाती 2 प्रकारच्या आणि त्या कशा पद्धतीने केल्या तर शब्द बदलतो का नाही वाक्यात वापरताना ह्या बेसिसवरती या 2 जाती झाल्या. विकारी म्हणजे बदल होणारा, विकार बदल, आपण त्याला विकार म्हणजे आजार म्हणतो पण नाही, विकार म्हणजे बदल, आणि अविकारी म्हणजे न बदलणारा शब्द. तर त्यातले क्रियाविशेषण विकारी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आपण गेल्या वेळेला बघितलं. अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय असे मोठे मोठे शब्द आहेत. पण त्याची उदाहरणं घेतली की आपल्या लक्षात येईल की हे काही फार कठीण नाही आहे, आपण हे सगळं रोज वापरत असतो. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियापदाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे क्रियापदाचं विशेषण म्हणा ना तेव्हा ते अव्यय साधारणपणे अविकारी असतं. याचा अर्थ ते बदलत नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारे ते वापरलं, कशामुळे बदलत नाही, कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलत नाही, वचनाप्रमाणे बदलत नाही, काळाप्रमाणे बदलत नाही. सो बाकीच्या जसं विशेषणामध्ये मोठा मुलगा, मोठी मुलगी असं विशेषणामध्ये बदल होतो तसा इथे होत नाही. आता किती प्रकार म्हणावेत क्रियाविशेषणांचे? भरपूर प्रकार आहेत. त्यातले मी फक्त इथे काही उदाहरणं दाखल दिलेले आहेत. हे मटेरियल काही पूर्णपणे 100% संदर्भ नाही. ऑब्व्हियसली याची खूप पुस्तकं आहेत, बऱ्याच प्रकारचं मटेरियल आपल्याला इंटरनेटवर का होईना लायब्ररीमध्ये अवेलेबल असतं. सो हे फक्त एक तोंड ओळख की कालवाचक विशेषणं असू शकतात, क्रियाविशेषण असू शकतात, रोज, काल, उद्या. स्थलवाचक ठिकाणाबद्दल असतील तर. रीतिवाचक की क्रिया कशी घडते, भराभरा घडते का स्लो घडते का पटपट घडते. संख्यावाचक शब्द संख्येवरनं येऊ शकतो किंवा दुसऱ्या शब्दावरनं आलेली अशी क्रियाविशेषण अव्यय आहेत. म्हणजे मोठा, मोठी या शब्दावरनं मोठ्याने म्हणजे विशेषणावरनं आलेलं क्रियाविशेषण. हसत म्हणजे हस हा धातू किंवा हस हे क्रियापद, हसणे हे क्रियापद, त्याच्यावरनं आलेलं म्हणजे क्रियाविशेषण हसत. किंवा हे किंवा ह्या म्हणजे सर्वनाम त्याच्यावरनं आलेलं. म्हणजे असे अनेक दुसऱ्या शब्दांवरनं आलेले किंवा स्वतंत्र अशा प्रकारचे शब्द की जे क्रियापदाविषयी माहिती देतात. आता थोडंसं अजून, क्रियाविशेषण नेहमीच अविकारी असतं का? आपण तर त्याला अविकारी कॅटेगरीमध्ये टाकून मोकळा झाला. पण असं आहे, ही भाषा आहे, ही भाषा काही कोणी एका माणसाने डिझाईन केलेली नाही का. त्याच्यामुळे ती नियम म्हटले की अपवाद असणारच अशा प्रकारची आहे. सो हे बघा, ती मुलगी चांगली गाते, तो मुलगा चांगला गातो. झालं ना. चांगला हे क्रियापदाचं विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, पण हे अविकारी नाही आहे. इथे फरक झाला. सो असे काही शब्द मी शोधलं पण मला अजून नाही सापडले, पण आय एम शुअर असतील. तर त्यामुळे कुठलाही नियम आपण सांगताना, मुलांना सांगताना असं छातीटोकपणे आपण विधान करणं जरा थोडं धारिष्ट्याचं होईल की असा नियम म्हणजे कधीही तो बदलणार नाही. भाषेमध्ये अशा प्रकारचे चेंजेस आणि बदल आणि अपवाद हे नेहमी असणारच आहे. एकाक्षरी क्रियाविशेषण, मी पण विचारात पडलो जेव्हा मी वाचलं तेव्हा. पण हे उदाहरण बघा, तो न चुकता येतो. आता चुकता येणं किंवा येणं याचं न चुकता यातला न हा शब्द क्रियाविशेषणाचाच भाग आहे आणि त्याला एकच शब्द, एकच अक्षर आहे. असो, पुढे जाऊ. उभयान्वयी. आता तुम्ही जर बघितलं तर मोठा शब्द पण 2 शब्दांचा बनलेला आहे. उभय म्हणजे 2 आणि जोडणं म्हणजे अन्वय म्हणजे जोडणं. सो उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन किंवा 2 शब्दांना जोडणारा, आणि शब्दाला नुसतं नाही वाक्यांना सुद्धा जोडणारा असे शब्द. आता अनेक प्रकारच्या जोडण्या असू शकतात. तर तिथे 2-4 प्रकारच्या जोडण्या आम्ही दिलेल्या. म्हणजे कशा की आणि किंवा व
असे शब्द म्हणजे समुच्चय किंवा बेरीज दर्शवतात. म्हणजे मी आणि माझा मित्र फिरायला गेलो, किंवा व हे थोडं त्याचं पुस्तकी स्वरूप, पण ते त्याचा अर्थ तोच. किंवा किंवा अथवा याचा अर्थ तुम्ही काहीतरी निवडताय, तर तू मी तरी येईन किंवा तू तरी येईल, असं म्हणजे हे किंवा ते असं आपण जर निवडणार असलो तर किंवा अथवा अशा प्रकारचे शब्द वापरता येतात. सो यातला मागचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. तो विकल्प हा शब्द नाही लक्षात राहिला तरी चालेल. न्यूनत्व म्हणजे थोडंसं पहिलं वाक्य आहे पण काहीतरी कमी आहे. जेवण छान होतं पण थोडं तिखट होतं असं म्हणताना आपण त्यातलं काहीतरी छोटंसं न्यूनत्व दाखवत असतो. परिणाम, एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर परिणाम. मी खूप अभ्यास केला म्हणून मी पहिला नंबर पास झालो किंवा मला चांगले मार्क मिळाले. उलट, मला चांगले मार्क मिळाले कारण मी खूप अभ्यास केला. जरा थोडंसं उलटं पालटं, पण हे परिणाम दर्शवणारं उभयान्वयी अव्यय. जर तर सिमिलर, जर हे असेल तर ते. आता या सगळ्याला इंग्लिश काउंटर पार्ट्स आहेत. शिकवताना त्यांचा सरळ हाताने आपल्याला वापर करायला पाहिजे. मुलांना हे शब्द असे जे असे समजतील अशी अपेक्षा ठेवणं हे बरोबरच नाही. तेव्हा सतत तुम्हाला पॅरलल्स त्याची दाखवत इंग्रजी शब्द वापरून त्यांना त्यांच्या संदर्भात त्यांच्या जगातले शब्द वापरून त्यांना ही संकल्पना शिकवली तर नक्कीच ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. आता केवल प्रयोगी हवे. तर केवल प्रयोगी म्हणजे काय, तर खरं तर फक्त उद्गार दाखवणारे शब्द. आता उद्गार आपण कधी काढतो, आपल्या मनात जेव्हा एखादी भावना खूप उचंबळून येते तेव्हा आपण असा आपल्या तोंडातनं उत्स्फूर्त असा उद्गार येतो. तेव्हा या शब्दांना असा काही स्वतःचा फारसा अर्थ नाही आहे, पण ते त्या टोनमध्ये उच्चारले जातात. ज्या प्रकारच्या भावनेतनं येतात ते येतात, ती भावना त्यातनं व्यक्त होणं हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला शब्दाच्या वाक्याच्या आधी येतात, छोटेसे असतात, पण ते पूर्ण वाक्य नाही बोललं तरी त्यातनं अर्थ येतो. त्यामुळे ते आपलं वाक्याला जरा डौल येतो आणि मग आपण एक उद्गार चिन्ह पण त्याच्याबरोबर वापरतो. आणि त्याला इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन असं म्हणतात, असं मला अभ्यास करताना कळलं. इंटरजेक्शन मी तर म्हणत होतो एक्सक्लमेशन शब्द, एक्सक्लमेटरी शब्द, पण ते त्याचा अर्थ उद्गारवाचक किंवा केवल प्रयोगी. आणि परत तुम्ही बघितलं तर हे शब्द लिंगवचन प्रमाणे बदलणार नाही. आता किती भावना आहेत, असंख्य भावना आहेत. भावना कोणी काउंटच करू शकत नाही. तर जितक्या भावना तितके प्रकार असं म्हटलं तरी चालेल. सो हर्ष, शोक, वाह असं म्हणण्याचा अर्थ तुम्ही कशाची तरी स्तुती करताय. शोक, आश्चर्य, प्रशंसा, विरोध, भीती. मी आपल्या एक इथे टाकले 4-5 भावना, पण अशा अनेक भावना तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला तुमच्या भावना, इमोशन्स डिस्क्राईब करता येतील तेवढ्या प्रकारची अव्यय केवळ प्रयोगी अव्यय आहेत किंवा उद्गारवाचक अव्यय आहेत असं म्हणायला हरकत नाही. अजून थोडंसं केवळ प्रयोगी अवयवांबद्दल. आता यातल्या भावना काय आहेत ते आपण ओळखायचा प्रयत्न करूया. अरे रे. आता रिमेंबर, हे नुसतं अरे रे असं तुम्ही पुस्तकी वाचलं तर त्यातनं काहीच येत नाही, पण हा भावनेचा उद्गार आहे. त्याच्यामुळे अरे रे असं थोडंसं तुम्हाला नाटकीपणे सांगितलं की बरोबर मुलांना समजतं की हां, हे म्हणजे काहीतरी तुम्ही शोक दाखवताय, कशाची तरी कीव करताय, काहीतरी चुकलंय, वाईट झालंय, म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला शोक दिसतोय, दुःख दिसतंय. शाबास असं म्हटलं की ऑब्व्हियसली त्यातनं स्तुती येते, कोणाला तरी पाठीवरती थाप मिळते असा त्याचा अर्थ होतो. अगाई ग असं म्हणणं म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी करुणा आली, तर लागलं पायाला कोणाला तरी, अगाई ग किती कष्ट केलेस तू, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल करुणा वाटत असते. म्हणजे म्हटलं तसं की या एका शब्दातनं तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करता येतात. आणि शेवटी भाषा म्हणजे आपले विचार व्यक्त करण्याचं साधन. सो हा शब्द म्हणजे पूर्ण वाक्यच आहे. वाह असं म्हणणं म्हणजे प्रशंसा आहे, पण तुम्हाला माहिती आहे आपण असं म्हणू शकतो वाह काय काम केलंय असं म्हणण्याचा अर्थ ते खवचटपणाने सुद्धा असू शकतो. तेव्हा एकच शब्द 2-4 प्रकारे सुद्धा वापरला जाऊ शकतो आणि त्यातली भावना वेगळी असते. तेव्हा नुसत्या लेखी भाषेवर जाऊ नका, ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये वाक्य वापरलंय ह्याच्यावरती त्या प्रयोगी अव्ययाचा प्रकार अवलंबून असतो. तो प्रकार त्या मुलांना सांगता येईल का, ऍक्च्युली आर्टिक्युलेट करता येईल का, त्याचा फारसा विचार करायचा नाही, पण एखादी भावना त्यांना प्रदर्शित करता येते का या शब्दांमध्ये हे महत्वाचं. ओके, आता हे बघा,
मी आपला काय बोलणार, त्यामध्ये आपला शब्द. तू येऊन गेलास म्हणे का, त्यातला म्हणे हा शब्द हे काय आहे. मी पण जरा विचारात पडलो मी जेव्हा वाचलं तेव्हा. याला म्हणतात व्यर्थ उद्गारवाचक. म्हणजे काय, असा फारसा काय अर्थ नाही, पण आपण काहीतरी असं एक मध्ये मध्ये घालतो ना, पादपुरणार्थक म्हणतात त्याला तसं. म्हणजे एक लकब असते बऱ्याच लोकांना. काही लोकांना म्हणायचं असतं सारखं ऐका ना असं म्हणण्याची सवय असते, काही लोकांना समजलं का असं म्हणण्याची सवय असते. अशा प्रकारचे हे थोडेसे व्यर्थ शब्द आहेत, पण ते प्रत्येकाच्या सवयीमध्ये आणि लकबीमध्ये येऊन जातात आणि ते आपल्याला खूप अर्थ न देता सुद्धा वाक्यामध्ये महत्वाचे वाटतात. और आता मी इथे आमच्या शिक्षकांकडे हे देणार आहे, कंट्रोल देणार आहे. तर सौरभ, तुम्ही तुमच्या इयत्तांमधनं चौथी तिसरी तू खूप शिकवलेस, अव्यय वापरतोस तू आणि शिकवता तुम्ही. तर तुम्ही काय करता, तर तू हे समरी लिहिलीस, पण तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. तर विनायकने खूप आवाज येतोय माझा व्यवस्थित? थोडा मोठा केला तरी काय, पण हो, येतोय छान मला. येतो तुमचा आवाज, छान येतो ओके, एकदम. येतोय. ठीक आहे ठीक आहे. तर विनायकने आपल्याला माहिती व्यवस्थित खूपच छान सांगितली की याची कॉन्सेप्ट काय आहे. तर आता हे मुलांना शिकवताना, म्हणजे आता मी चौथीचा वर्ग गेले जवळजवळ 5 ते 6 वर्ष शिकवतोय आणि त्या चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये ही अव्यय येतात, क्रियाविशेषणं येतात. तर या मुलांना समजावून म्हणजे सांगताना ज्या पद्धती मला उपयोगी पडल्यात त्याच्या मी काही इथं नोंदी केलेल्या आहेत. तर पहिलं म्हणजे चौथीत आलेली जी मुलं असतात माझ्याकडे, ती शाळेमध्ये त्यांच्या ऍक्च्युअल शाळेमध्ये साधारण 6वी 7वी 8वी मध्ये असतात. त्याच्यामुळे त्यांना इंग्लिशमधनं या कॉन्सेप्ट माहिती असतात. तर मी हे सुरू करायच्या आधी, म्हणजे त्यांना कुठलाही मराठी शब्द सांगायच्या आधी त्यांच्या एकदा इंग्लिशमधनं रिव्हिजन घेतो की हे शब्द तुम्हाला माहिती आहेत का. आणि ते सगळ्यांना माहिती असतात. म्हणजे कंजंक्शन्स, इंटरजेक्शन्स, ॲडव्हर्ब्स, या कॉन्सेप्ट त्यांना व्यवस्थित माहिती असतात. आणि ते इंग्लिशमधनं पहिल्यांदा त्यांची रिव्हिजन करून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्याला पॅरलल, जसं विनायकने आता सांगितलं की त्या या मराठी भाषेमध्ये कशा वापरल्या जातात हे त्यांना जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला ती कॉन्सेप्ट त्यांना समजायला खूप सोपी जाते. नाहीतर हे शब्द जे आहेत उभय अन्वयी अव्यय, म्हणजे उभय आणि अन्वयी, ते मी सांगतो नंतर त्यांना, पण ते पुढच्या क्लासपर्यंत लक्षात राहील अशी माझी त्यांची अपेक्षा नसती. त्यावेळेला महत्वाचं काय आहे की या शब्दांचं त्या वाक्यांमधलं काम काय आहे, कारण प्रत्येक शब्दाला वाक्यामध्ये काहीतरी काम असतं आणि या शब्दांमुळे ते काय होतं हे सांगायचा मी त्यांना प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर त्याची नावं लक्षात ठेवणं वगैरे त्याच्याकडे माझा फारसा जोर नसतो. मी मुलांना नॉर्मली असं सांगतो की कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिन्ही वाक्य तर तयार होतं. मग या बाकीच्या शब्दांची गरज काय, तर बाकीच्या शब्दांची गरज म्हणजे जसं आपण चेहऱ्यावरती मेकअप करतो तसे हे शब्द आहेत की ज्याने आपल्या लिखाणाला उठाव येतो, आपलं लिखाण त्याच्यामुळे इंटरेस्टिंग होतं. तर अशा प्रकारे त्या शब्दांचा वापर करणं म्हणजे माझा भर असतो या मुलांचा. कारण चौथीच्या इयत्तेमध्ये लिखाण खूप असतं. म्हणजे आपण पत्र लिहायला शिकवतो मुलांना, बातमी लिहायला शिकवतो, चित्रवर्णन तर पहिल्यापासून असतं. पण माझा भर चौथीच्या वर्गाला असा असतो की पहिलीची मुलं पण चित्राचं वर्णन करतात आणि चौथीची मुलं पण चित्राचं वर्णन करतात. त्यात फरक काय, तर त्यातला फरक म्हणजे तुमच्या भावना त्याच्यातनं व्यक्त व्हायला पाहिजेत. त्याच्यामध्ये विशेषण, क्रियाविशेषण किंवा ही अव्यय यांचा वापर त्याच्यात आला पाहिजे. म्हणजे व्याकरण हे भाषेला एक स्ट्रक्चर आणि रूल्स बनवतं त्याचं, पण त्याच्याप्रमाणे ते त्यांच्या लिखाणांमधनं येण्यावर माझा भर असतो. म्हणजे काही काही वेळा मी त्यांची प्रॅक्टिस करून घेताना त्यांचा जो होमवर्क असतो त्याच्यामध्ये जर हे वाक्य आली नाहीत किंवा हे शब्द आले नाहीत तर मी त्यांना ते आणून परत तो करायला लावतो होमवर्क. म्हणजे कारण त्याच्यातनंच त्यांना त्याचं ऍप्लिकेशन समजणार आहे. दुसरं एक मी आतापर्यंत बघितलं की विशेषण आणि क्रियाविशेषण याच्यामध्ये काही काही वेळेला मुलांचं कन्फ्युजन होऊ शकतं की हा शब्द नक्की वाक्यामध्ये काय करतो. आता विनायकने एक वाक्य सांगितलं की हा मुलगा चांगला गातो. मग आता मध्ये चांगला काय आहे, चांगला मुलगा आहे का चांगला गातो, याच्यामध्ये थोडंसं त्यांचं काही काही वेळेला कन्फ्युजन होऊ शकतं. विशेषणं त्यांना आधी शिकवलेली असतात आणि क्रियाविशेषणं थोडीशी नंतर शिकवली जातात. त्याच्यामुळे मग ते दोन्हीला लावून बघा शब्द आणि कशाला तो व्यवस्थित बसतोय. त्या वाक्यामध्ये मुलगाही चांगला असूच शकतो, पण या वाक्यामध्ये त्याचा अर्थ गाण्याशी रिलेटेड आहे म्हणून ते क्रियाविशेषण आहे, असं थोडंसं त्यांना समजावून सांगितलं की त्या मुलांना समजतं. पण
इंग्लिशमध्ये त्यांना माहिती असलेल्या गोष्टी असल्यामुळं ते पॅरलल करून गोष्टी त्यांना शिकवलेल्या मला उपयोगी पडलेल्या आहेत, म्हणजे त्यांना लवकर समजलेल्या आहे. आणि शेवटी म्हणजे या मुलांना त्यांच्या वयाला थोडंसं गेमिफिकेशन इज ऑलवेज हेल्पफुल, म्हणजे त्यांना थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने की ह्याच्यातलं हे अव्यय काढून दुसरं घातलं तर त्याचा पूर्ण अर्थ बदलणार आहे, मग ते पुढचं वाक्य काढून त्याच्याऐवजी दुसरं वाक्य घालून बघा, असं करून मग त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. आपण नुसत्याच गाळलेल्या जागा भरा किंवा अं, अशा प्रकारचे एक्सरसाइज तर आपण घेतोच, पण त्याच्यात थोडंसं इंटरेस्टिंग करण्यासाठी काही काही वेळेला मग थोड्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग करून की हे अव्यय काढून दुसरं घातल्याने त्याचा अर्थ काय होतो, काही काही वेळा खूपच गमतीशीर वाक्य तयार होतात, पण त्याच्यातनं त्या मुलांना थोडंसं जास्त इंटरेस्ट येतो आणि मग ते करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल अशा पद्धतीने केलं की नॉर्मली त्यांना म्हणजे शिकायला थोडीशी मजाही येते आणि त्याचा नक्की अर्थ समजतो. असा थोडासा माझा अनुभव आहे. थँक्यू. मस्त. खूपच प्रॅक्टिकल टिप्स झाल्या. आपण विल कीप गोईंग. मटेरियल खूप आहे, वेळ कमी आहे आणि शेवटी प्रश्नोत्तरांना उत्तर द्यायची आहेत. पण ह्या प्रकारच्या प्रॅक्टिकल गोष्टी इन्क्लूड करणं सगळ्यात महत्वाचं. थँक्यू. चला पुढे जाऊया. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी यातच परत त्या अव्ययाचा अर्थ आलाय. प्रेपोजिशन शब्दाला जोडून येतात, दुसऱ्या शब्दांची संबंध जोडतात आणि भयंकर उपयोगी आहे. शब्दयोगी अव्यय यायला लागली ना की तुम्हाला तुमची भाषा वाटायला लागते, मराठी वाटायला लागते. कालवाचक, स्थलवाचक हे आता त्याच्या कॅटेगरीज काय भरपूर आहेत. वेळाच्या संबंधित असतील कालवाचक, पुढे मागे ठिकाणाशी संबंधित आहेत, पेक्षा, सारखा, प्रमाणे, योग्यता, अशा अनेक प्रकारचे शब्दयोगी अव्यय. त्याची काही लिस्ट मी देणार नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शब्दयोगी अव्यय काय. एक लक्षात ठेवलं पाहिजे की मुख्य शब्द बदलतो शब्दयोगी अव्ययाचा वापर करताना, आणि ते आपण पुढे बघणार. थोडं अजून आता बघा कुठला शब्द प्रयोग बरोबर आहे. घर, बाहेर. तुम्हाला अंदाज आला असेल मी आता काय करतोय. घर हा मूळ शब्द, बाहेर हे शब्दयोगी अव्यय. घराबाहेर बरोबर वाटतंय पण नॉट क्वाईट. घराबाहेर असा शब्द लिहिणं हे योग्य आहे, कारण ते शब्दाला जोडून आलं. बऱ्याच ठिकाणी असं बघतो आपण, नंबर 2 जे आहे घराबाहेर, त्यातनं शब्द अर्थ प्रगट होतोय की, पण लिहिताना घराबाहेर असं लिहिणं बरोबर नाही. आणि ते तुम्हाला ते तुम्हाला पुढच्या एका उदाहरणातून लक्षात येईल. आता बघा, आता वर हा शब्द पटकन कोणाला तरी विचारलं वर काय, हो घरावर, झाडावर, टेबलावर, शब्दयोगी अव्यय. पण अगदी बरोबर. आता काय झालं, मी वर बघितलं, ह्याच्यामध्ये वरच शब्द आहे, पण तो आता सेपरेट आलाय आणि तो पाहण्याशी रिलेटेड आहे. म्हणजे ते खरं तर क्रियाविशेषण आहे, अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. पण इतक्यात त्या वर या शब्दाची गोष्ट संपत नाहीये. भक्ता वर माग, ही मराठीची गंमत आहे, ही काही अव्यय किंवा याचा नाही. एकाच शब्दाचे किती वेगवेगळे अर्थ होतात. भक्ता वर माग, याच्यामध्ये वर हे नाम आहे, इथेही नाही. अजून एक आहे, मुली त्या राजपुत्राला वर, असं आपण जर म्हटलं त्याचा अर्थ काय होतो, वर याचा अर्थ त्याच्याशी लग्न कर, म्हणजे हे क्रियापद आहे. म्हणजे याचा अर्थ असा की एक शब्द ज्या प्रकारे आपण वापरतो वाक्यामध्ये, त्यावरून त्या शब्दाची जाती ठरते. त्याचा अर्थ सुद्धा वेगळा असू शकतो, पण त्याची जाती त्या शब्दाच्या वाक्यातल्या कार्यावरून ठरवायची असते. काही काही शब्दांना हा नियम जरूर नाही, पण त्याचबरोबर काही काही शब्द जरा नीट बघितले तर ते कुठे वापरले त्याच्यावर त्याची जाती ठरते, त्याच्यावर त्याचा प्रकार ठरतो. आता आपण जरा थोड्या कठीण वाटणाऱ्या विषयाला हात घालणार आहोत. विभक्ती. वाक्य हा काही नुसता शब्द समूह नाही. मी आंबा खा असं म्हणण्याचा अर्थ काही वाक्य नाही. तो एकसंध होण्याकरता त्यांच्यामध्ये संबंध असला, आणि हे एक कुटुंबासारखं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक कुटुंब प्रमुख आहे, बहुधा ते क्रियापद असतं. काय क्रिया होते हे तुम्ही म्हणता, म्हणून तुम्ही वाक्य बोलता. तेव्हा क्रियापद हा प्रमुख, कुटुंब प्रमुख, आणि बाकीच्या शब्दांचा त्या क्रियापदाशी काय संबंध आहे, हा संबंध व्यक्त कसा करायचा, मराठीमध्ये त्याचा अर्थ विभक्ती. विभक्ती प्रत्यय हे विभक्तीचं फिजिकल स्वरूप आहे. आपण काय म्हणू त्याला की विभक्ती व्यक्त होताना प्रत्ययाने व्यक्त होतो.
8 विभक्त्या आहेत. म्हणजे साधारणपणे आपल्या चंद्राच्या तिथीच्या नावासारख्या प्रथमा द्वितीया अशा सप्तमीपर्यंत आणि 8वी अष्टमी नाही म्हणत, त्याला संबोधन म्हणतात. तर या 8 विभक्त्या म्हणजे काय ते आपण पटकन बघूया एका टेबलच्या स्वरूपामध्ये. आणि इथे तुम्हाला जनरल लक्षात येईल की विभक्ती प्रत्ययाचा उदाहरणादाखल उपयोग. अगेन हे काही नवीन ज्ञान नाही, ही उजळणी आहे. निरनिराळ्या विभक्तीनं प्रत्यय आहे आणि त्या प्रत्ययाने ती विभक्ती ठरते. आणि तुम्ही बघितलं तर उदाहरण आहे. पण विभक्ती आणि प्रत्यय एवढ्याचा विषय संपत नाही. कारण मी मगाशी म्हटलं तसं की ह्याच्यामध्ये त्या शब्दाचा क्रियापदाशी किंवा इतर वाक्यातल्या शब्दांशी काय संबंध आहे, तो संबंध म्हणजे त्या विभक्तीचा अर्थ आहे. आणि तो अर्थ तुम्हाला जर माहिती असेल किंवा तो अर्थ तुम्हाला व्यक्त करायचा असेल तर तुम्ही विभक्ती वापरता. आणि तो अर्थ मी या शेवटच्या कॉलममध्ये दिलाय. त्याला व्याकरणातला शब्द कारक अर्थ असा आहे. कारक अर्थ किंवा मुख्य अर्थ म्हणून मी त्याला. पण त्याच्याने फार कन्फ्यूज होण्याचं किंवा त्याच्यावर फार लक्ष देण्याचं कारण नाही. याचं कारण एकाच विभक्ती प्रत्ययाचे अनेक पण अर्थ होऊ शकतात. सो आपण हे लक्षात घेऊ की विभक्ती म्हणजे त्या प्रत्ययांवरनं विभक्ती ठरते. आणि उदाहरण आपण जर बघितलं तर प्रत्येक उदाहरण आपल्याला काहीतरी वेगळं सांगतं. मी जेव्हा म्हणतो घरापासून दूर जा, याचा अर्थ मी घरापासून वियोग होतोय. आणि त्याला संस्कृतमध्ये अपादान हा शब्द आहे, सगळं संस्कृत मधनं आलेलं आहे, सांगायला नकोच. तेव्हा वियोग दाखवलेला आहे म्हणून ती पंचमी विभक्ती, असं ते एक कोरिलेशन निर्माण केलेलं आहे व्याकरणकारांनी. आणि ते आपण फॉलो करत असतो जेव्हा आपल्याला विभक्ती कुठली हे ओळखायचं असतं तेव्हा. परत एकदा मुलांना विभक्ती ओळखा असं सांगणं म्हणजे त्यांना नाउमेद करण्यासारखं आहे. खूपच त्यांच्यावरती ओझं लादण्यासारखं इथल्या मुलांना विशेषतः. पण त्याचबरोबर या शब्दातनं काय अर्थ व्यक्त होतोय हे सांगणं काही चुकीचं नाही. आता अजून थोडस विभक्तीचं. प्रत्येकी अर्थ हा वाद आहे बरं. हा व्याकरणाच्या पुस्तकातनं व्याकरणकारांमध्ये असलेला थोडाफार काय म्हणतो त्याला आर्ग्युमेंट्स आहे की मी मित्राला पाणी दिलं, त्याच्यामध्ये ला म्हणजे दान या अर्थाने शब्द वापरलाय. ती चतुर्थी विभक्ती असते. चतुर्थी विभक्तीचा अर्थ दान असा आहे. सुरीने कलिंगड कापलं. आता विचार करूया, इथे ने आलं म्हणजे साधन आलं म्हणजे तृतीय आली. त्याच्याच बरोबर नाव नंबर 3चं वाक्य बघा. त्याने चूक ओळखली. ओळखणारा कोण? तो. म्हणजे त्याने हा वाक्यातला कर्ता आहे, साधन नाहीये. या वाक्यात साधन नाहीच आहे. पण त्याने या शब्दामध्ये तो याला ने प्रत्यय लागल्यामुळे ती तृतीय विभक्ती होती. सो प्रत्ययावरून विभक्ती ठरवायची हा यातला मुद्दा मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो शाळेतून घरी आला, तून याचा अर्थ वियोग झाला म्हणून आपण तिथे अपादान म्हणतो. पण पुढच्याच वाक्यामध्ये तून हा सेम प्रत्यय साधनसाठी वापरलेला आहे. याचा अर्थ असा की विभक्ती ही प्रत्ययावरनं ओळखली तरी सुद्धा त्याचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो. आता हे थोडंसं डीप झालं. हे काही मुलांना कुठली विभक्ती आहे असं सांगणं काय एवढं मला तरी पटत नाही किंवा ते काही आपला मूळ उद्देश नाही. पण आपल्याला हे माहिती असलं तर आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो की आपण विभक्ती जेव्हा शिकवतो किंवा त्याची जाणीव करून देतो तेव्हा आपल्याला हे थोडंसं एक्स्ट्रा ज्ञान असणं कधीही चांगलं. आता आपण एका सगळ्यात इंटरेस्टिंग विषयाकडे येऊया, ते म्हणजे सामान्य रूप. आणि मला असं वाटतं सामान्य रूप हे मराठीतलं बऱ्यापैकी कठीण अशी कॉन्सेप्ट आहे. आपण मराठी शिकत ऐकत मोठे झालो तेव्हा आपल्याला याचं काही फारसं वाटत नाही. पण सामान्य रूप हे शिकवणं थोडं सोपं नाही. सामान्य रूप म्हणजे काय? शब्दात बदल होतो म्हणून त्याला सामान्य रूप म्हणतात. आता थोडंसं आपण त्याचा किंचित 5 मिनिटं त्याचा जरा किस पाडू. सामान्य नाम आपण बघितलंय, कॉमन नाम म्हणतात ते. तुम्ही नाम जेव्हा सेशन ऐकला तेव्हा सांगितलं असेल सामान्य नाम, प्रॉपर नाम, विशेष नाम म्हणजे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाम. त्यातल्या सामान्य नामाचा आणि सामान्य रूपाचा काही संबंध. सामान्य रूप याचा अर्थ शब्दात होणारा बदल. तर त्याला सामान्य का म्हणायचं? तर पहिल्यांदा मला असं वाटलं सामान्य म्हणजे काय फालतू. नाही, अजिबात नाही. इथे सामान्य हा शब्द स्टँडर्ड या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजेच अर्थ असा, प्रत्येक पर्यायासाठी प्रत्येक प्रत्ययासाठी किंवा सर्व प्रत्ययांसाठी त्या शब्दामध्ये सारखाच बदल होतो. सगळ्या शब्दांमध्ये सारखाच बदल होत नाही, एका शब्दामध्ये सारखाच बदल होतो. म्हणजे असं की झाड हा शब्द
झाडावर, झाडामागे, झाडाला, झाडाखाली, झाडातून, झाडावर, झाडात, कुठल्याही प्रत्ययामध्ये झाडचं झाडा झालं. ह्याला आपण सामान्य त्याचा आस्पेक्ट असं म्हणतोय किंवा स्टँडर्ड आस्पेक्ट असं म्हणतोय. आता हा शब्द, हा बदल कशावर ठरतोय? तर लिंगावर ठरतो. तर झाड हे ते झाड आहे. तुम्ही जर कागद किंवा दगड असा शब्द घेतला तर तो पुल्लिंगी अकारांत शब्द आहे. त्याची रूप वेगळी होतात, पण ती रूप सगळ्या प्रत्ययामध्ये सेम होतात, हे लक्षात ठेवायचं. आणि मुलांना एकदा तुम्ही हे सांगितलं की तुम्हाला दगड वापरून वाक्य करायचंय, दगडाचा असं जर म्हणायचं असेल तर दगडाचा म्हणायचं का दगडेचे म्हणायचं का दगड्याचे म्हणायचं, हे कसं ठरवणार? तुम्हाला असा साऊंड होणारा दुसरा शब्द माहितीये का? मग ते म्हणतील मला कागद माहितीये. तो कागद, मग कागदचं जे होतं तेच दगडचं होणार. सुदैवाने मराठीमध्ये हा जो नियम आहे त्या त्या प्रकारच्या अकारांत किंवा लिंगवाचक शब्दाचे सामान्य रूप सेमच होतं, सेमच प्रकारे होतं. आणि मी परत असं म्हणणार नाही की 100%, बऱ्याच वेळा. सो हे लक्षात ठेवणं किंवा लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि शिकवताना सुद्धा मुलांकडनं याची उदाहरणं घोटून घेणं म्हणा किंवा प्रॅक्टिस करून घेणं महत्वाचं. आणि अजून पण थोडे घटक आहेत, आपण ते पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. हिंदी आणि संस्कृतमध्ये सामान्य रूप होतं का? आपल्याला सगळ्यांना मराठी येते, आपल्याला सगळ्यांना हिंदी पण येते, काही जणांनी संस्कृत पण शिकली असेल. माझं हिंदी दिव्य आहे, पण मी एक उदाहरण वाचून तुम्हाला इथे लिहिलंय. गाडी रास्ते पर चली, ह्याच्यामध्ये रास्ता शब्दाचा बदल झाला, रास्ते पर असं झालं. याचा अर्थ ते सामान्य रूपच आहे. संस्कृतमध्ये मात्र असं माझं मत आहे, आता हे चूकभूल घ्यावी इथे, संस्कृतमध्ये सुद्धा मूळ शब्दात बदल होतो, पण तो सामान्य नाहीये. जे संस्कृतचे जाणकार आहेत त्यांनी माझ्यावरती नंतर मत द्या की राम हा शब्द निरनिराळ्या विभक्तीत वेगवेगळा बदलतो, पण तो वेगवेगळा बदलतो, म्हणून मी त्याला रूप म्हणेन विभक्ती प्रत्ययासाठी होणार, पण ते सामान्य नाही. असो, जास्त रिलेव्हंट आहे इंग्रजीत सामान्य रूप आहे. काय सांगाल तुम्ही म्हटलं तर? नाही, इंग्रजीमध्ये जोडणं हा प्रकारच नाहीये. शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येतच नाही, त्यामुळे ते एवढं कठीण आहे मराठी शिकणाऱ्या, इंग्लिश पहिली भाषा असणाऱ्या मुलांसाठी. बर्ड सॅट ऑन द ट्री, आपण मराठीत काय भाषांतर करू? झाडावर पक्षी बसला. झाडावर हे जे काय झालं मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये स्थानच नाहीये, वेगळं आहे. त्याच्यामध्ये ऑन द ट्री किंवा वर हा शब्द मूळ नामाच्या आधी आलाय. सो आपण ज्याला शब्दयोगी अव्यय नंतर येणार म्हणतो ते इंग्लिशमध्ये आधी येतं, आणि हे आपल्याला मुलांना जाणीव करून देणं ह्याची अतिशय महत्वाचं. प्रिपोजिशन्स कम बिफोर द वर्ड इन इंग्लिश. आता परकीय शब्दांचं सामान्य रूप कसं करायचं? आपण खूप शब्द इंग्लिश मधले वापरत असतो. आता जे शब्द मराठीमध्ये रुळलेले आहेत ना, त्यांना आपण मराठीतले शब्द म्हटले पाहिजे. बँकेत जा, पेनातली शाई संपली, टेबलावर चढू नको, हे शब्द इंग्लिश आहेत हे सांगायलाच लागले. काही काही शब्द आपण वापरतो, पण एवढे रुळलेले नाहीये. आणि बस ठीक, मुलं आप कैसे हो? इथली मुलं, आपली मुलं, मैं ना वो बूंदी ढूंढ रही थी. आय एम सॉरी, कोणतरी अनम्यूट करा. पण ठीक आहे. इतर शब्दांचं सामान्य रूप तसं होत नाही. म्हणजे माझ्या हँडला लागलं असे मुलं अगदी कॉमनली म्हणतात, तेव्हा ते हँडाला लागलं असं म्हणणं म्हणजे अगदीच ऑड वाटतं. मी स्कूलमध्ये जातो असं म्हणणं अगदी कॉमन आहे. आणि का नाही, इंग्लिशचे शब्द जर आपण मिश्र भाषा म्हणून वापरत असलो तर त्याचं सामान्य रूप करणे जरूर नाही. जे शब्द आपण रुळलेले आहेत मराठीत त्याचं करावं. आता बघा काय बरोबर काय चूक. आता ह्याच्यात तुम्हाला कळेल की सामान्य रूपाचे जे नियम म्हणतात ते खरंच नियम आहेत का? ससा, ससाने नाही, सश्याने. सो आकारांत पुल्लिंगी शब्द जो वारा जो वाऱ्याने होतं, तसं ससा जर सस्याने होत नाही, ते सश्याने असं होतं. हे चूक आहे, हे लाल दिलंय म्हणजे चूक आहे बरं, असं माझं नोटेशन आहे. मासा सेम थिंग, माशाने असं म्हणणं बरोबर आहे. आता हे एक उदाहरण बघा, सुरेश हे काय विशेष नाम आहे, राईट? प्रॉपर नाव, कोणाचं तरी नाव आहे ते. आणि आपण असं म्हणतो का सुरेशाला बोलावं? आपण म्हणतो सुरेशला बोलावं.
म्हणजे आपण सामान्य रूप त्याचं करत नाही. आपण त्या मगाच्या इंग्लिश शब्दासारखा त्याचा थोडासा वापर करतो की हे विशेष नाम आहे, हे असं वापरायचं. पण आता मग हे उदाहरण बघा, श्रीराम हे पण सामान्य रूप, हे पण विशेष नामच आहे, कोणाचं तरी नावच आहे. पण आपण जेव्हा श्रीरामांची गोष्ट सांगतो तेव्हा आपण श्रीरामांची असं म्हणतो, आपण श्रीरामची गोष्ट असं म्हणत नाही. म्हणजे हा जो एक रूल एका गोष्टीला लागला तो पुढच्या उदाहरणामध्ये गळून पडला. सो हे असं मराठीत चालूच राहणार. आणि मुलांना हे रूल सांगणं आणि अपवाद सांगणं यांनी त्यातली गंमत वाढत असते, कारण शेवटी पुन्हा मी म्हटलं तसं ही भाषा आहे. आता यांचं काय करायचं, म्हणजे हा जोक आहे, बरं कोणी सिरियसली घेऊ नका. मी वाण्याकडे गेलो पण वाण्या उघडा नव्हता. मी स्वतः ऐकलेलं वाक्य आहे. मी काल पाठीवर जड ओझे उचलले म्हणून आज माझी पाठी दुखते. हे वाक्य आमच्या घरात उच्चारलं गेलेलं आहे अनेक वेळा. त्याच्यामुळे मी म्हटलं हे कशाचा परिणाम आहे हा, सामान्य रूप ही कॉन्सेप्ट न कळल्याचा. आणि पाठ हा मूळ शब्द आहे हे सांगितल्यावर हो असं आहे का, माझी पाठ दुखणे महत्वाचं. पण हे अगदी कॉमनली म्हटलं तर मुलांना दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण त्यांनी हे वाक्प्रचार ऐकलेले नसतात. ओके, आता आपण व्याकरणातल्या या सगळ्या कॉन्सेप्टचा अव्यय, विभक्ती, नंतर सामान्य रूप याचा एक धावता आढावा घेतला, काही उदाहरणं बघितली. आता आमच्या बरोबर चारुता जोशी आहेत, तर त्यांनी पण हे अनेक प्रकारे अनेक वेळा शिकवलेलं आहे आणि निरनिराळे खेळ देऊन हे या गोष्टी मुलांपर्यंत कशा पोहोचवायच्या यात त्यांचा हातखंड आहे. तेव्हा त्यांची स्लाइड आणि त्यांच्याकडनं बोलणं त्याच्याबद्दलचं कॉमेंट्री आपल्याला ऐकायला आवडतं. चारुता, नमस्कार, ऐकू येतं का? येते. ओके. माझं नाव चारुता जोशी. मी गेली 10-11 वर्ष शिकवते कोलंबस मराठी शाळेमध्ये आणि मी पहिली, दुसरी, तिसरी या तिन्ही वर्गांना शिकवलंय. तर आता विनायक म्हणला तसं आम्ही शक्यतो विभक्ती, प्रत्यय आणि सामान्य रूप हे एका वेळी शिकवलं की त्याचा मुलांना जास्त फायदा होतो, की कुठल्या विभक्तीमुळे सामान्य रूप कसं बदलतं. आणि मग जसं मगाशी विनायक म्हणला तसं शब्दांचा, मूळ शब्दाचं लिंग काय आहे, त्याचं वचन काय आहे, याप्रमाणे त्याचं सामान्य रूप कसं बदलतं, हे सगळं आपण एकाच वेळेला मुलांना शिकवलं तर त्याचा फायदा होतो. आणि मग एकच शब्द घेऊन तो वेगवेगळ्या संदर्भांमध्ये कसा बदलतो याची आपण प्रॅक्टिस करून घेऊ शकतो मुलांकडनं. की झाड हा एकच शब्द घेतला तर झाडाची पाने, झाडाचे फूल, झाडाचा रंग, झाडावर, झाडाखाली, हे सगळे वेगवेगळ्या गोष्टी वापरून आपण त्या झाड ह्या एका शब्दाचा कसा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो हे आपण करू शकतो. जसं आपण मगाशी विनायकनं उदाहरण दिलं की पाठीमध्ये पाठ हा मूळ शब्द आहे, हे मुलांना नाही कळत. तर त्याच्यासाठी आम्ही एक ट्रिक वापरतो की आम्ही मुलांना सांगतो की हे तुम्ही जे वाक्य लिहिलंय ते मोठ्यांदा बोलून बघा. जेव्हा तुम्ही ते तुमच्या कानावर ते शब्द पडतील, व्हेन यू साऊंड इट आउट, तेव्हा तुम्हाला कळेल की ते शब्द तुमच्या कानाला बरोबर वाटतात का. की जर का मुलांकडे घरी मराठीचं वातावरण असेल, आई बाबा घरी मराठीत बोलत असतील बऱ्यापैकी, तर तो शब्द जेव्हा त्यांनी लिहिलेलं वाक्य त्यांनी वाचून दाखवलं की त्यांना त्यांचं बऱ्याचदा कळतं की झाड्यावर असं त्यांनी लिहिलेलं असतं. पण जेव्हा ते वाचतात तेव्हा त्यांना कळतं की नाही, झाड्यावर असं नाही म्हणत, आपण झाडावर म्हणतो. आणि मग ते त्यांचं करेक्शन करता येतं. तर मोठ्यांना बोलून सांगणं हे बऱ्याच वेळा उपयोगी पडतं मुलांना. आणि शेवटी आम्ही हसत खेळत शिक्षण ह्याच्यावरती आम्ही बराच भर देतो की मुलांना शिकताना मजा पण आली पाहिजे. आणि मग बेसिकली त्या गेम्समुळे किंवा त्या ऍक्टिव्हिटीजमुळे त्यांना ते कन्सेप्ट समजायला पण मदत होते आणि बऱ्याच वेळ लक्षात पण राहते. तर थोडंसं थोडक्यात मी काही खेळ जे आम्ही घेतो, तर आजच्या विषयाशी रिलेटेड की एक वाक्य सांगत गोष्ट पुढे नेणं, की प्रत्येकाने एक वाक्य सांगायचं आणि अशी गोष्ट तयार करायची की ह्याच्यामध्ये मग विभक्ती, प्रत्यय, सामान्य रूप, लिंग, वचन ह्या सगळ्या गोष्टींची त्यांची प्रॅक्टिस करून होते. आणि मग ते शिक्षकांना जर का काही चुका झाल्या तर त्या तिथल्या तिथे त्यांना सुधारून करेक्शन्स करता येतात. अजून एक म्हणजे की गमतीदार वाक्य तयार करा, पण अशी वाक्य की ती व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर पाहिजेत. म्हणजे त्यांना काहीतरी असे आपण वेगवेगळे प्रॉम्प्ट्स देऊ शकतो की 2-3 शब्द द्यायचे की माकड, चहा, दुकान, करा वाक्य. की माकडाने दुकानातून चहा आणला, किंवा
चहाच्या दुकानात माकड काम करतं. असं काही की मजेशीर वाक्य ते तयार करू शकतात, पण ती ग्रामॅटिकली करेक्ट पाहिजे. चित्रवर्णन, नंतर वेगवेगळे स्मरणशक्तीचे खेळ, शब्दांच्या भेंड्या, असंबद्ध शब्दांच्या भेंड्या, एकमेकांशी रिलेटेड शब्दांच्या भेंड्या, एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे बोलायचं. मगाशी सौरभने सांगितलं तसं की आता कारण आणि म्हणून हे एकमेकांशी रिलेटेड अव्यय आहेत. तर तेच वाक्य की मला शाळेत जायला उशीर झाला कारण मी उशिरा उठले, हेच वाक्य तुम्ही म्हणून वापरून कसं म्हणाल? अशी एक ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. नंतर फक्त प्रश्नच विचारायचे की आम्ही कधी कधी करतो की आजच्या क्लासमध्ये ही शेवटची 5 मिनिटं एकमेकांशी फक्त प्रश्नच विचारायचे, प्रश्नातच बोलायचं. नंतर मराठीत भांडणे हा थोड्याशा मोठ्या मुलांना खूप मजा येते की आणि आम्हाला वाटतं की जेव्हा तुम्ही मराठीत भांडण्या इतकं जेव्हा तुम्हाला मराठी येतं तेव्हा ती भाषा तुम्ही खरंच आपलीशी करता. त्यामुळे तो एक खूप मजेशीर खेळ आहे. नंतर जे इंग्लिशमध्ये मुलांना माहिती असतात खेळ की हँगमॅन आहे किंवा पिक्शनरी, ट्रेजर हंट अशासारखे खेळ. का ट्रेजर हंटचं एक एक्झाम्पल म्हणजे आपण शब्दयोगी अव्यय शिकवतो मुलांना दुसरीमध्ये, तर तेव्हा क्लासरूम मध्ये तुम्हाला जर का ट्रेजर हंट करता आले की वेगवेगळे क्लूज द्यायचे, एकेका चिठ्ठीवरती एक एक क्लू लिहायचा की टेबला खाली बघ, दारामागे बघ किंवा डेस्क खाली बघ, आणि मग त्या क्लूज वाचून त्यांना ते अव्यय आणि ते शब्द यांचं रिलेशन कळल्यानंतर त्यांना फायनली काहीतरी कॅन्डी किंवा छोटंसं गिफ्ट वगैरे आपण देऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी कहूट नावाचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे शिक्षकांसाठी, जो आम्ही बऱ्याचदा वापरतो की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण तयार करू शकतो की क्विझेस आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. तर हे सगळे पण मुलांना खूप आवडतात. तर जर का तुमच्याकडे ऑनलाईन रिसोर्सेस असतील तर हे नक्की तुम्ही वापरू शकता. थँक्यू. आपण पुढे जाऊ. हे मी आपलं एक टाकलंय स्लाइड, पण हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा हे आता वेळ घालवण्याचा अर्थ नाही. ही मला स्लाइड नुसती दाखवायची, आता याच्यावरती बोलण्या इतका आपल्याला वेळ नाही. मी माझ्या आईला सांगणार आहे की अगदी थोडक्यामध्ये या गोष्टीचा तू परामर्श घे. विशेषतः व्याकरण आणि त्याचं स्थान अगदी थोडक्यामध्ये जर सांगितलंस की तुला काय याच्याबद्दल सांगता येईल? मी वसुंधरा पर्वते. व्याकरणाचं भाषेमधलं स्थान. तर भाषा कुठलीही असो, ती बोलण्यामधून, व्यवहारातून ती विकसित होत जाते आणि त्याच्याबरोबर व्याकरण विकसित होत जातं. तर पतंजलीनी व्याकरणाला एक शब्द सुचवलाय आणि तो असा आहे शब्दानुशासन. अनुशासन म्हणजे शिस्त, म्हणजे व्याकरण म्हणजे भाषेमधली शिस्त, नियम. ही भाषेमधली शिस्त जर आपण पाळली तर त्या भाषेत बांधीव होते, त्याचं सौंदर्य वाढतं आणि ती समृद्ध होते. आता मूल जेव्हा लहान असतं ते बोलायला शिकतं तेव्हा घरामधलं ऐकतं, बोलणं ऐकतं आणि त्याप्रमाणे ते बोलायला लागतं. त्यावेळेला त्याचं व्याकरण वगैरे याचा काही त्याच्याशी संबंध नसतो. आपली मुलं तशीच आहेत, पण त्यांना ऐकायलाच मिळत नाही फारशी मराठी. म्हणजे घरीदारी सोडून द्या, घरामध्ये कोणी मराठी बोलत असेल ते सुद्धा तर नशीबच म्हणायचं. मग ती बोलतात गंगा जमनी, इंग्लिश मराठी एकत्र करून काहीतरी, पण तसं त्यांना बोलू द्यावं. म्हणजे ते जितकं जास्त बोलतील, थोडंसं बोलू देत, चुकीचं काय हरकत नाहीये, पण ते त्यांना बोलू द्यायचं, त्यांना सारखं टोकायचं नाही. म्हणजे ती बोलत राहतील आणि त्यातनंच त्यांची भाषा सुधारेल. आता शुद्ध म्हणावं तर आपण तरी कुठे एवढं शुद्ध मराठी बोलत असतो, आपण पण इंग्लिश शब्द वापरतो मध्ये मध्ये. तर अशा मुलांना आपण मराठी शिकवतोय आणि साधारणपणे त्यामुळे 1ली 2री पर्यंत आपण त्यांना व्याकरण नाही शिकवत. त्यांना नंतर व्याकरणाला लागतं आणि त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरच्या आधारांनी नाम, सर्वनाम, क्रियापद वगैरे सगळं असं हे शब्द, आणि मग ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत, एकमेकाच्या संगतीत कसे बदलतात, हे सगळं होतं. मग 4थी 5वीत मुलं आली की ती थोडीशी मोठी होतात. मग त्यांना आजचा जो विषय आहे तो क्रियाविशेषण अव्यय, अविकारी शब्द, आणि हे आपण त्यांना सुरुवात करतो, दाखवून देतो.
आता हे शब्द क्रियाविशेषण किंवा हे जे आहेत ते बदलत नाहीत. शब्दयोगी अव्यय बदलत नाही. तर त्याच्यासाठी त्यांना काय करायचं की त्यांनी आधी शोधायचे ते शब्द, आणि एखाद्या वाक्यामध्ये तो शब्द दिसला की ते वाक्य, त्या वाक्यामध्ये लिंग बदला, वचन बदला, काळ बदला, आणि मग बदलतोय का तो शब्द, तर मग त्यांना बऱ्याच वेळेला असं आढळेल की अरे तो शब्द तसा डिमर राहतो, तो बदलतच नाही. एखादा अपवाद विनायक म्हणाला तसा असेल, पण साधारणपणे तो शब्द बदलत नाही. पण हे सगळं करताना फार पारिभाषिक संज्ञा वापरायच्या नाहीत. अतिशय कमीत कमी पारिभाषिक संज्ञा जर आपण वापरल्या तर जास्त उपयोग होतो. कारण हे स्थलवाचक, कालवाचक आणि हे सगळे शब्द आहे ना, त्या शब्दांना ही मुलं घाबरतात. आणि हे घाबरता कामा नये, त्यांना मराठीची गोडी लागायला पाहिजे, त्यांना भीती वाटता कामा नये. आणि म्हणून न कळत हे जे व्याकरण आहे हे त्यांच्या गळीत जर उतरवायचं असेल तर त्यांना अशा प्रकारे फारसे पारिभाषिक शब्द न वापरता त्याचा उपयोग कसा होईल हे दाखवायचं. आणि मगच त्यांना मराठीची ते निदान या भाषेमधल्या जी व्याकरणाची जी गोडी आहे, गंमत आहे, ती त्यांना कळेल. आणि आपल्याला तर तेच होय ना. वा, मस्त. तो आता या थोडासा वेळ जास्त झाला, पण विषय मोठा होता आणि डिटेल्स होते. याच्या पुढचा जो सेगमेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही अगदी थोडक्यामध्ये आमच्या शाळेची ओळख करून देणार. तेव्हा मी माझी पत्नी सौ गिरिजा पर्वते तिच्याकडे सूत्र सोपवतो. नमस्कार, माझा आवाज येतोय का? नमस्कार, मी गिरिजा पर्वते. मी आमच्या शाळेबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. आम्ही कोलंबस ओहायोमध्ये राहतो. आमच्या शहरात दी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी आहे, गो बक्स. आमचं शहर खूप मोठं नाही, आमची टियर 2 सिटी आहे. ओके, पुढची स्लाइड प्लीज. सो आमच्या शाळेची सुरुवात 2001 मध्ये आमच्या घरी झाली. माझा मुलगा आणि त्याचे 3 मित्र यांना विनायकने शिकवायला सुरुवात केली. बरीच वर्ष मराठीचा क्लास आमच्या बेसमेंटमध्ये चालू होता. मुलांची संख्या हळूहळू वाढली, जागा पुरेनाशी झाली. 2009 मध्ये आम्हाला आमच्या लोकल चर्चने त्यांच्याकडचे वर्ग वापरण्याची परवानगी दिली. नंतर जवळजवळ 10 वर्ष आम्ही ही जागा वापरली. काही वर्षानंतर ही जागा सुद्धा कमी पडू लागली. त्यानंतर आम्ही आमच्या इथल्या भारतीय हिंदू मंदिरात शाळा मूव्ह केली. पॅन्डेमिक चालू झाले. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पॅन्डेमिक चालू झाल्यावरती सगळ्या शाळांना प्रॉब्लेम्स आले. पण आम्ही तेव्हा ऑनलाईन शाळेला स्विच केलं, म्हणजे गुगल मीटचा वापर सुरू केला. त्यामुळे पॅन्डेमिकमध्ये सुद्धा शाळा सुरळीत चालू राहिली. आमच्या शाळेचं हे 25वं वर्ष आहे. म्हणजे आमच्याकरता ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे की आमची शाळा 25 वर्ष व्यत्ययाशिवाय चालू आहे आणि दरवर्षी मुलांची संख्या वाढत आहे. सो आमची शाळा रविवारी दुपारी असते. वर्ग सुरू व्हायच्या आधी आम्ही सगळेजण एकत्र येतो, म्हणजे पाठांतराची प्रॅक्टिस थोडीशी, प्रार्थना, श्लोक म्हणतो. पहिली एक असेंब्ली असते. आमच्याकडे शाळेत शिशुवर्ग ते 5वीची मुलं आहेत. अनेक तुकड्या आहेत ह्या सगळ्या वर्गांच्या. आमच्याकडे ह्याच्या शिवाय 2 वेगळ्या प्रकारचे वर्ग आहेत आणि ते खूप पॉप्युलर आहेत. सो वयाने मोठी मुलं जी नव्याने मराठी शिकायला येतात त्यांना बालवर्गात बसायला लाज वाटते. आम्ही त्यांचा वेगळा वर्ग करतो, त्यामुळे त्यांची चांगली प्रगती होते. त्यानंतर आमच्याकडे संभाषण म्हणजे स्पोकन मराठीचे 2 वर्ग आहेत. या वर्गातल्या मुलांच्या घरी बहुतेक मराठी बोललं जात नाही. एखादाच पालक मराठी असतो किंवा कधी कधी एकच पालक इंडियन ओरिजिनचा असतो. या वर्गात आम्ही लिहायला शिकवत नाही. आम्ही पूर्वी या मुलांना रेग्युलर साध्या वर्गातच घालायचो, पण आम्हाला लक्षात आलं की ही मुलं बाकीच्या मुलांबरोबर काहीच शिकत नाहीत. त्यांना कंटाळा येण्यापलीकडे काहीच व्हायचं नाही. म्हणून हा स्पोकन मराठीचा वर्ग चालू झाला आणि तो आता चांगला चालू आहे.
नंतर पुढचं आहे की आम्ही शाळेत अनेक ऑनलाईन ॲप्लिकेशन्स वापरतो. गुगल मीट मी म्हटलं तसं वापरतो. नंतर गुगल क्लासरूम आम्ही होमवर्कसाठी वापरतो. हे फार छान टूल आहे गुगल क्लासरूम हे. मुलांना, शिक्षकांना सगळ्यांना खूप छान पडतं होमवर्कसाठी. काही शिक्षक फ्लिपग्रिड आणि सुद्धा वापरतात, चारुताने सांगितलं तसं. आणि दरवर्षी आमची मुलं BMMच्या परीक्षा घेतात. BMMची पुस्तकं जेव्हा बनवली आणि परीक्षा सुरू झाल्या, तेव्हा आमच्या शाळेचा ह्याच्यात खूप सक्रिय सहभाग होता. त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे 2013 पासनं BMMच्या परीक्षा घेतो. आत्तापर्यंत 25 मुलांनी 5वी परीक्षा पूर्ण केली आहे आमच्या शाळेतनं. आणि गेल्या वर्षी आमच्याकडे एका मुलीने ओहायो सील ऑफ बायलिटरसी मिळवले. तिने स्वतः खूप खटपट करून ही कामगिरी केली. म्हणजे तिचं कौतुक करावं तेवढं कमी. आता हा मार्ग सापडल्यामुळे अजून एका मुलीला ह्या वर्षी सील ऑफ बायलिटरसी मिळालं आहे. मग ही आमच्या शाळेबद्दलची अगदी थोडक्यात माहिती. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा ह्या कुठल्याही गोष्टीवरती अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर आम्ही अगदी बोलायला उत्सुक आहोत त्याबद्दल. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे मागे आहे थोडस. तो आता विशेष उपक्रम म्हणजे थोडस वेगळं काहीतरी सांस्कृतिक, त्याच्याबद्दल आमच्या शाळेतल्या शिक्षिका सौ अजिता गुप्ते आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत. नमस्कार, माझं नाव अजिता गुप्ते आणि आतापर्यंत आपण मराठी शाळेच्या शैक्षणिक भागाबद्दल बोललो. पण आपण सारखं अभ्यास अभ्यास बोलत राहिलो तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मुलांचा मराठी शाळेबद्दलचा उत्साह काही टिकून राहणार नाही. आणि म्हणून आम्ही अभ्यासाव्यतिरिक्त विशेष उपक्रमांनाही महत्त्व देतो. आणि त्यातील आमचा सगळ्यांचा म्हणजे अगदी विद्यार्थ्यांचाही मराठी शाळेतला आवडता दिवस म्हणजे वार्षिक मेळावा. आमचे जेव्हा 8-10 विद्यार्थी होते तेव्हा सुद्धा आम्ही गुणदर्शन म्हणून कार्यक्रम करायचो. नंतर हॉल घेऊन आम्ही कार्यक्रम केले आणि आता तर देवळात दरवर्षी मेळावा आयोजित करतो. यासाठी आम्हाला पालकांचा आणि इतर महाराष्ट्रीयन लोकांचाही भरपूर प्रतिसाद मिळतो. ह्या मेळाव्याबद्दल सांगायच्या गोष्टी म्हणजे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला कार्यक्रमात भाग घ्यायला लावतो. त्यांना स्टेजवर येऊन मराठीत बोलायची संधी देतो. यामध्ये नाच किंवा वेशभूषा हे कार्यक्रम नसतात, तर गाणी आणि नाटकं यावर आम्ही भर देतो. आमच्या 4थ्या आणि 5व्या वर्गातली मुलं आहेत त्यांना ती वर्गात शिकवलेल्या विषयांवर कार्यक्रम करतात. म्हणजे गेल्या वर्षी त्या मुलांनी संतांच्या व्यक्तिरेखा आणि क्रांतिकारकांचे लढे या विषयावर कार्यक्रम केला. यात आणखीन एक कौतुकाची गोष्ट म्हणजे याचं सूत्रसंचालन आमची 5वी परीक्षा उत्तीर्ण झालेली मुलं करतात. आणि तुम्हाला मजा वाटेल की ही 5वी मागच्या वर्षी जी 5वी परीक्षा पास झालेत त्या मुलांनी आधीच आम्हाला सांगून टाकलंय की या वर्षाच्या मार्च मधल्या कार्यक्रमात आम्हाला संचालन करायचंय. इतकी ती मुलं उत्सुक असतात ह्या कार्यक्रमासाठी. आणि ही मुलं ते काम इतकं छान करतात की आता त्यांना आमच्या महाराष्ट्र मंडळातही बोलवायला लागलेत हे कार्यक्रम करायला. आम्ही एक आणखीन गोष्ट आम्ही करतो म्हणजे भारतातनं जेव्हा आजी आजोबा येतात तेव्हा आम्ही त्यांना आमच्या शाळेत बोलवतो, त्यांना गप्पा मारायला, गोष्टी सांगायला, त्यांचे अनुभव सांगायला. आणि मग कधी कधी ते गप्पा मारता मारता ही मुलं त्यांचा इंटरव्ह्यू पण घेतात आणि त्यांना त्याची फार मजा वाटते की आपण आजी आजोबांना काहीतरी विचारलंय आणि ते पण मराठीत विचारलंय असं. दिवाळीच्या निमित्ताने आम्ही कंदील बनवतो आणि याशिवाय आम्ही मातृभूमी पूजन केलं आहे, भोंडला केला आहे. यावर्षी या सगळ्या गोष्टींशिवाय आम्ही एक नवीन संकल्प हाती घेतलाय. ओहायोची OSUची एक PhD स्टुडंट आहे जिचा थिसिस हेरिटेज स्कूलवर आहे.
आणि तिला आमच्या शाळेवर संशोधन करायचं आहे. अर्थातच आम्ही तिला लागेल ती मदत करणार आहोत. तर अशा आणि इतर काही छोट्या मोठ्या गोष्टीतून आम्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो. गिरीजा, विनायक आणि आम्ही सगळे शिक्षक मिळून गेली 25 वर्ष हा उपक्रम चालवत आहोत आणि आम्ही आशा करतो की हे असंच आम्ही पुढे चालू ठेवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. वा वा. आय नो वेळ खूप संपत आली आहे, पण काय करायचं राहुल सर? हो, आता आपण सगळ्यांना प्रश्न विचारायला देऊ, पण त्याच्या आधी खूपच सुंदर प्रेझेंटेशन झालं तुमचं. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. विनायक सर, गिरिजाताई, चारुताताई, अजिताताई आणि सौरभ सर, वसुंधरा मावशी, सगळ्यांनी खूपच छान. आणि तुमच्या स्लाइड्स पण छान होत्या आणि तुमचं सगळ्यांचं उदाहरणं सुद्धा खूप व्यवस्थित होती, सगळ्यांना कळली सुद्धा ती. आणि शाळेबद्दल बोलायलाच नको, तुमच्या 25 वर्ष आहे शाळेचं, त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता आपण प्रश्नोत्तर चालू करूयात. एकेकाने हात वर करा आणि विचारा. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की जवळपास 80 शाळा किंवा 80 कनेक्शन्स इथे आले होते. हॉलिडे पिरियड चालू आहे, सगळ्यांचं ट्रॅव्हलिंग चालू आहे, तरी सुद्धा एवढे आले होते. त्याबद्दल सगळ्या शिक्षकांचे मनपूर्वक आभार. आणि आता तुम्ही जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा तुम्ही तुमच्या शाळेचं नाव सांगा, शहराचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. एक हात मला वर दिसतोय, प्रथमेश रेगे. नमस्कार सर, मी प्रथमेश रेगे आणि मी आहे टॉरेन्स मराठी शाळेतून. तर प्रश्न असा आहे की तुम्ही ते सील ऑफ बायोलिटरसी बद्दल सांगितलं होतं, तर इज देयर एनी इक्विव्हॅलंट फॉर ऑल दी अदर स्कूल्स का फक्त ते ओहायो साठी आहे सध्या? सौरभ? हा, आणि याच्याबद्दल मी पण सांगेन, पण सौरभ सर तुम्ही बोला आधी. ओके. तर ते सील ऑफ बायोलिटरसी हे एक अवॉन्ट म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा हा प्रोग्राम आहे. ओके. तर तो मला नक्की नाही माहिती की हा ओहायोशीच फक्त रिलेटेड आहे की नाही. आय थिंक हा ओहायोशी सगळीकडे नाहीये. प्रोग्राम अवेलेबल आहे. हा, मी सांगतो जास्ती ओहायोने काय. अडॉप्ट केलाय. आम्ही ना नाही. बीएमएमच्या लेवलला या बाकीच्या स्टेट बरोबर काम करतो, त्यामुळे मी थोडं म्हणजे त्याला कन्फ्युज होणार नाही म्हणून मी सांगतो, बाकी काही नाही. तर प्रथमेश, आपला एक वेगळा स्टेट बायोलिटरसी आणि बायलँग्युअल क्रेडिट साठीचा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये तुमच्या स्टेट मधले पण काही लोक आहेत आणि तुलाही इच्छा काम करायची असेल तर तुलाही आम्ही त्याच्यामध्ये घेऊ. याच्याबद्दलची माहिती मी आधी पाठवली होती ग्रुपवर, मी परत पाठवेन. आणि हे जे बायोलिटरसी क्रेडिट आहे ते प्रत्येक स्टेट वाईज बदलतं. अवेंट हा एक वन ऑफ द वेंडर आहे त्याचा. असे 2-3 वेंडर्स आहेत की जे या परीक्षा घेतात. त्याचं अल्टास म्हणून एक आहे, अजून एक दुसरे पण आहेत 2-3. सो हे फक्त ते लोक मधले माध्यम आहेत की ज्यांच्या थ्रू ही परीक्षा होते, कारण वेगवेगळ्या भाषांच्या त्या परीक्षा घेतात अवेंट सारख्या संस्था. पण प्रत्येक स्टेटचं वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, ते कसे बायोलिटरसीचे क्रेडिट्स मिळवायचे त्याचे. तर तुमचं स्टेट कुठलं? LA, कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया. तर कॅलिफोर्निया मधले 2 जण ऑलरेडी माझ्याबरोबर काम करतायत त्याच्यामध्ये. आम्ही प्रत्येक स्टेटमधले 2-2 लीड घेतलेले आहेत. आणि बीएमएमचा उद्देश असा आहे की लवकरात लवकर प्रत्येक स्टेटमध्ये मराठी भाषेला मान्यता मिळावी बायलँग्युअल क्रेडिटसाठी. आणि अनेक स्टेटमध्ये ऑलरेडी झालेली आहे, इन्क्लुडिंग माय स्टेट पेन्सिल्व्हेनियामध्ये सुद्धा आहे आणि आमच्या बाजूच्या स्टेटमध्ये आहे. पण आम्ही बाकीच्यांसाठी प्रयत्न करतोय. हे उत्तर तुलाच नाहीये, बाकी सगळ्यांसाठी आहे. तर ज्यांना ज्यांना या उपक्रमात भाग घ्यायची इच्छा आहे किंवा आपापल्या स्टेटमध्ये गव्हर्नमेंट बरोबर, शाळेबरोबर आणि स्टेट लेवलला एज्युकेशन डिपार्टमेंट बरोबर काम करायची इच्छा आहे, आवड आहे आणि वेळ आहे, त्यांनी नक्की तो फॉर्म भरा. आत्ता ऑलमोस्ट 50-1 जण त्या ग्रुपमध्ये आहेत आणि ते आम्हाला मदत करतात त्यांच्या स्टेटमध्ये बायोलिटरसीचं क्रेडिट मिळवण्यासाठी. पण चांगला प्रश्न आहे तुझा, धन्यवाद. याच्यामुळे बाकीच्यांनाही फायदा होईल. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. राहुल? हो, बोला. राहुल, हा. मला फक्त एक पॉइंट ऍड करायचा. आता आपलं बायोलिटरसी सील बद्दल बोललो म्हणून
तर जरी तुमच्या स्टेटमध्ये किंवा त्या स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये अवघड जात असेल मिळवणं, तरी अवँट आणि तत्सम LTI नावाचे जे वेंडर्स आहेत त्यांच्याकडून परीक्षा दिल्या तर फॉरेन लँग्वेज क्रेडिट्स मिळू शकतात. म्हणजे हायस्कूलला पास आउट व्हायला मिनिमम 2 लागतात. आपली युजली मुलं जर्मन, स्पॅनिश किंवा तत्सम लँग्वेज घेतात, फ्रेंच वगैरे. तर तुमच्या स्कूल डिस्ट्रिक्टशी बोला तुम्ही आणि जर तुम्ही ह्या परीक्षा दिल्यात अवँट किंवा LTIच्या, तर तुमच्या मुलांना अप टू 6 क्रेडिट सुद्धा मिळू शकतात. सो स्टेटचं सील ऑफ बायलिटरसी नेक्स्ट स्टेप झाली, पण त्याच्या आधीची स्टेप विच इज इझी टू ऑप्टेन, की मिनिमम 6 फॉरेन लँग्वेज क्रेडिट्स मिळतात. म्हणजे तुमच्या मुलांनी जर स्पॅनिश जर्मन घेतलं असेल तर ते 4 किंवा 5 क्रेडिट मिळतील, प्लस अप टू 6. तर म्हणजे एवढे फॉरेन लँग्वेज क्रेडिट्स मिळतील. त्यांचं कॉलेज ऍडमिशनसाठी त्यांचा रेझ्युमे अधिक चांगला दिसू शकतो. आणि प्लस आपली मराठी भाषा आहे, आणि जर तुमच्या स्कूल डिस्ट्रिक्टशी बोलून तुम्ही हे केलं तर तेही सहज शक्य आहे. करेक्ट. तुम्ही त्या ग्रुपमध्ये या, याच्याबद्दल भरपूर त्याच्यात चर्चा असते, त्याच्या मीटिंग असतात रेग्युलर. प्राजक्ता केतकर आहेत का, त्या आमच्याबरोबर त्याच्या लीड म्हणून काम करतात. त्या असतील तर त्या तुम्हाला सांगतील. पण मी आता परत तो फॉर्म पाठवलाय प्रथमेश, सो पाहून घेतो आणि यू कॅन. आणि सगळ्यांसाठीच आहे, नुसतं प्रथमेश नाही, सगळ्यांनाच मी परत आवाहन करतोय. ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की त्या ग्रुपमध्ये या, तिथे त्याचं डिटेल डिस्कशन चालू असतं. थँक्यू. पण थँक्यू, धन्यवाद. नक्की. सुजाता देशमाने. सुजाताताई. नमस्कार, मी सुजाता देशमाने आणि ईस्ट बे मराठी मंडळाच्या शाळेत मी शिकवते 3रीला. आणि हा टेक्निकल प्रश्न आहे, जरा तुम्ही सांगितलं असेल कदाचित, मला लक्षात नसेल आलं, पण अव्यय आणि सामान्य रूप, आता सामान्य रूप ओळखा असा प्रश्न आला आणि मी शाळेत गेले, तर मग शाळेत, तर शाळा हे सामान्य रूप आहे का शाळेत म्हणजे शाळे सामान्य रूप आहे? सांगण्याचा प्रयत्न करतो. सो शाळा हा मूळ शब्द, त्याला जेव्हा तो प्रत्यय लावायची वेळ येते तेव्हा शाळा हा शब्द पहिल्यांदा बदलतो आणि तो शाळे असा होतो आणि मग त्याला प्रत्यय लागतो. सो सामान्य रूप शाळे हे सामान्य रूप आहे शाळा या शब्दाचं. ही पेअर आहे, शाळा, शाळे. आणि मग शाळेत, शाळेला, शाळेपासून काय जर लावाल ते नंतर पुढे तुम्ही लावू शकता. सो सामान्य रूप काय असं विचारलं तर मूळ शब्द आणि बदललेला शब्द असं सांगता येणं म्हणजे तुम्हाला सामान्य रूप कळलंय असं त्याचा अर्थ होतो. ओके, म्हणजे कोणती अव्यय आधी शिकवली जातात ना 2रीमध्ये, आणि मग 3रीत सामान्य रूप शिकवलं जातं, तर ती अव्यय आणि सामान्य रूप एका वेळेला शिकवावं लागतं. म्हणजे शब्दयोगी अव्यय जेव्हा आपण सांगतो वर, खाली, आधी, मागे, तेव्हा आपल्याला सामान्य रूपाची जरूर असते. क्रियाविशेषण अव्यय करता सामान्य रूपाचा काही संबंध, उभयान्वयी अव्ययाचा सामान्य रूपाशी काही संबंध. सामान्य रूपाचा शब्दयोगी अव्यय आधी, झाडामागे, झाडा खाली अशासाठी, किंवा विभक्ती प्रत्यय झाडात, घरात, 2 गोष्टींमध्ये सामान्य रूप, आणि ते सुद्धा मूळ शब्दाचं बदललेलं रूप म्हणजे सामान्य. आलं लक्षात. थँक्यू. आता आता क्लिअर झालं जरा. धन्यवाद ताई. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? ओके, बाय द टाइम कोणाचा प्रश्न आहे? एक सर, तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही जे उद्गारवाचक शब्द सांगितलेत, तर जशी जशी पिढी बदलते तसं तसं व्याकरणातल्या त्या स्पेसिफिक भागामध्ये खूप नवीन नवीन शब्दांची भर पडते. उदाहरणार्थ, आमच्या लहानपणी अरे रे, सुंदर, वावा हे थोडे जुने काळातले शब्द आले. आता काय कडक, जबरदस्त, काय एक नंबर. तर मला वाटतं ते भाषेमध्ये ऍड होतात का त्याला बोली भाषेचंच रूप लागतं, म्हणजे ते परत कधी येत नाही? असं नाही, भाषा ही प्रवाही आहे ना, भाषेमध्ये या गोष्टी सतत चालूच असतात. हे जिवंत आहे भाषा, त्याच्यामुळे त्याच्यामधल्या या असे बदल होतच राहणार. तुम्ही हल्ली म्हणताच ना, काय भारी प्रेझेंटेशन झालं, असं तुम्ही आता सगळे म्हणणार आहात त्याच्याबद्दल. त्याचा अर्थ काय? तो भारी शब्द पूर्वी आपल्या आई वडिलांनी ऐकला तर म्हटले कसली छपरी भाषा वापरतोय असं त्यांच्या मनात येईल. पण हल्ली भारी, एकदम भारी आहे, काय नाही. सो भाषेमध्ये कोणी काही मुद्दामून नाही ऍड केलेलं, ते प्रवाह आहे तो भाषेच्या नदीप्रमाणे. आणि अगदी बरोबर आहे, त्याच प्रकारचे अनेक शब्द ऍड होतात, ते दुसऱ्या भाषेतनं पण येत असतील, त्याला काय माहिती, काहीच हरकत नाही ते करायला. लय भारी. व्हेरी गुड, लय भारी. मनीषा ताई.
हो, नमस्कार. आणि विनायक आणि गिरिजा, आठवतंय ना? नमस्कार. हो तर मग आणि म्हटलं तुम्ही माझ्याशी 2-2.5 वर्षापूर्वी आपण बोललो होतो आणि ते आता फक्त 3 महिने झाले शाळा सुरू करून. आणि काय मला आनंद झाला तुमची शाळा बघून, मी खरंच सांगू नाही शकत. म्हणजे खूप म्हणजे मोटिवेशन आलं आणि खरंच मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचे, पण एस्पेशली तुमचे आणि गिरीजा ताईचे, की तुम्ही इतकं सुपरबली एवढी मोठी शाळा इतकं छानपणे चाललंय सगळं. पण थँक्यू. आणि प्रेझेंटेशन धन्यवाद. माझं जरा बऱ्यापैकी मिस झालं, कारण मी एका क्रिसमस पार्टीला जावं लागलं मला आज. पण रेकॉर्डिंग राहुल पाठवतातच नेहमी, तर मी ते बघेन. पण बरं झालं परत भेटलो आपण असं. नक्कीच. थँक्यू. थँक्यू. येस. थँक्यू. थँक्यू मनीषाताई. मनीषाताई आपल्या एकदम उत्साही स्वयंसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांनी आता त्यांच्याकडे नवीन शाळा चालू केली आहे आणि त्यांनी सिनेमा पण आता लावला. पहिल्यांदाच अलाबामामध्ये सिनेमा लावायचा मान त्यांना मिळालाय. तर खूपच छान. आपलं सगळ्या कार्यक्रमांना सपोर्ट करतात त्या. थँक्यू राहुल. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? ठीक आहे, चालेल, आपण थांबूयात. सो दॅट इट विल बी क्रिस्प, क्लिअर अँड स्वीट. सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांचे आभार. तुम्ही सगळेजण या कार्यक्रमाला आवर्जून आलात आणि तुम्हा सगळ्यांना आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि हे जे काही हॉलिडे पिरियड आहे तो सगळ्यांना सुखाचा जाओ, आनंददायी जाओ आणि आपण पुढच्या नवीन वर्षात भेटूयात नक्की सगळेजण. धन्यवाद. 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 शुभरजनी. खूपच छान प्रेझेंटेशन.